नमस्कार मित्रांनो, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील व 4 जूनला त्याची मतमोजणी होईल. लोकसभा निवडणुकासोबतच अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही आहेत. लोकसभेच्या निवडणुका 6 टप्प्यात पार पडतील. महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान पार पडेल. प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते किंवा प्रोसेस असते. ही प्रोसेस कशी सुरू होते तर निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेपासून ही प्रोसेस चालू होते. निवडणूक आयोगाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय असतं, अशा आचारसंहितांची गरज काय, यातले नियम काय सांगतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आचारसंहिता म्हणजे नेमकं काय असतं? देशात स्वतंत्रपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य असतं. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. तसेच कारावासाच्या शिक्षेची तरतूदही यामध्ये आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर या आचारसंहितेच्या नियमाविषयी सविस्तर माहिती दिली गेलेली आहे. यात राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली आहे. तसेच प्रचार सभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयी नियम व अटी यामध्ये दिलेले आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा, मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय करता येत नाही, निवडणुकी दरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी, अशा अनेक नियमांचा या आचारसंहितेमध्ये समावेश आहे. यातले काही मोठे नियम आणि महत्त्वाचे नियम आपण पाहणार आहोत. पहिला नियम म्हणजे नव्या योजना किंवा घोषणाबाबतचा मुद्दा. सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास सक्त मनाई आहे. कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची रीतसर परवानगी घेणं आवश्यक आहे. कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ या मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही. जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास सक्त मनाई आहे. कोणाच्याही घरावर, जमिनीवर, कोणाच्या घराच्या परिसरात, भिंतीवर देखील राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, पत्रक असे काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे. विना परवानगी प्रचार करण्यास अनुमती नाही. मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतील. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास सक्त मनाई असते. मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये. मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणाने लावलेले असावेत. प्रचार साहित्य किंवा मतदारांना बोलवणारी कोणतीही गोष्ट तिथे असता कामा नये. मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण किंवा अपराध किंवा गुन्हा या श्रेणीत बसणारी कोणतीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी करता कामा नये. मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं, प्रचाराला अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे. राजकीय कार्यक्रमावर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात. या आचारसंहितेची सुरुवात कशी झाली? आता या आचारसंहितेची सुरुवात कशी झाली तर आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली. राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कुठल्या नियमांचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं. 1962च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 1967च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले. निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा
भाग नाही, पण आचारसंहितेतील काही नियम IPCच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात. तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे दरवेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होताना आपल्याला दिसते. आता ज्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये सर्वांनीच आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे केलं पाहिजे व हे पालन काटेकोरपणे होत आहे का याचं सामान्य लोकांनी सुद्धा ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आपल्याला काही ठिकाणी नियम मोडत आहे दिसत असेल तर आपण भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपली कंप्लेंट नोंदवू शकता. निवडणूक आयोग त्वरित त्याच्यावर कारवाई करेल. त्यामुळे आपण या निवडणुकीमध्ये सजग राहिलं पाहिजे व योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.